श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कोजागिरी पौर्णिमा या दिवशी ही एक चूक करू नका. घरात दुःख, दारिद्र्य, संकट येतील. कोजागिरी पौर्णिमेदिवशी आपल्याला काही चुका करायच्या नाहीत. जर या चुका केल्या तर घरावर दुःख, दारिद्र्य, संकट येतात. म्हणून या चुका करू नका. या दिवशी लक्ष्मी मातेला प्राप्त करून घेण्यासाठी बऱ्याच सेवा, उपाय केले जातात. पण जर आपण लक्ष्मी मातेला प्राप्त करत आहोत तेव्हा काही चुका केल्या तर आपल्या घरात लक्ष्मी माता कधीही टिकून राहणार नाही व त्या घरात दुःख, दारिद्र्य, संकट हे नक्की येतात. म्हणून या दिवशी काही चुका करू नका. सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छता ठेवायची आहे. घरामध्ये सर्वात प्रथम किचन स्वच्छ करायचं आहे. पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. जेव्हा तुम्ही फरशी पुसता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. पूर्ण फरशी पुसून घ्यायची आहे स्वच्छ. आणि या दिवशी बघा, जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी माता स्थिर असते. लक्ष्मी मातेचा वास असतो. जिथे स्वच्छता नसते तिथून लक्ष्मी माता निघून जाते. अशा ठिकाणी लक्ष्मी माता कधीही स्थिर राहत नाही किंवा अशा घरामध्ये लक्ष्मी माता कधीही येत नाही. म्हणून सर्वात प्रथम स्वच्छता ही नक्की ठेवा. या दिवशी उंबरठा, दरवाजा स्वच्छ पुसून घ्या. त्यावर स्वास्तिक काढा. कुंकवाचे, हळदीचे स्वास्तिक हे नक्की काढा. किचन हे नक्की स्वच्छ करा. स्वच्छ देवपूजा करा. कारण कोजागिरी पौर्णिमा हा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे. आपण वर्षातून एकदाच ही पूजा करतो. म्हणून या दिवशी नक्की काही सेवा करायच्या आहेत. या दिवशी तुम्ही सेवा मनापासून केल्या तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरावर व तुमच्या कुटुंबावर नक्की होते. घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य येते. आरोग्य चांगले राहते. घराची प्रगती होते. म्हणून काही सेवा नक्की करा. तुम्हाला या दिवशी काही चुका करायच्या नाहीत. बघा, आपल्याला पटकन काही समजत नाही. कोणीतरी काहीतरी मागायला आले की आपण पटकन देऊन टाकतो. पण या वस्तू जर आपण पौर्णिमेदिवशी, कोजागिरी पौर्णिमेदिवशी या वस्तू आपण दुसऱ्यांना दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी माता निघून जाते. म्हणून या वस्तू कोणालाही देऊ नका. कितीही मागितल्या तरी तुम्ही सरळ नाही म्हणून सांगा, पण देऊ नका घरामधून. कारण आपण लक्ष्मीला आपल्या कुटुंबासाठी बघा, आपण वर्षानुवर्ष मेहनत करतो, कष्ट करतो. कुटुंबाला सुख समाधान होण्यासाठी किंवा आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी बरेच प्रयत्न करतो. पण जर आपण काही वस्तू दुसऱ्यांना दिल्या तर बघा, काही वस्तू अशा आहेत घरामध्ये, त्या घरामध्ये असतील तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आहे असे समजायचं आहे. घरामधल्या काही वस्तू तुम्ही तेव्हा दुसऱ्यांना देता त्या दिवशी तुमच्या घरातून लक्ष्मी माता निघून जाते. त्या वस्तू कोणत्या आहेत? बघा, कधीही आपल्या घरामधून पीठ, मीठ, तांदूळ, दूध, साखर अशा वस्तू कोणालाही देऊ नका. या दिवशी देवपूजेमध्ये जे काही आपण वस्तू आहेत, देवपूजेमध्ये कुंकू, हळद किंवा बऱ्याच अशा वस्तू कोणी ना कोणी मागायला येतात. हे नाही, ते नाही, द्या आम्हाला. तर तुम्ही काहीही देऊ नका. कारण आपण मेहनत करतो. आपल्या कुटुंबाला आपण आनंदी ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न करतो, कष्ट करतो. पण या दिवशी चुकूनही तुम्ही या वस्तू कोणाला देऊ नका. पौर्णिमे दिवशी नक्की दान हे करायचंच आहे. पण आपल्या घरामधून काही वस्तू दुसऱ्यांना द्यायच्या नाहीत. तर तुम्ही दुकानामधून बाहेरून घेऊन दान करू शकता. पण आपल्या घरातून काही वस्तू देऊ नका. कारण या वस्तू आपल्या घरामध्ये असतील तर तिथे लक्ष्मी माता स्थिर असते. लक्ष्मी माता टिकून असते. कधीही आपण कितीही प्रयत्न केले दुसऱ्यांनी तुम्हाला या वस्तू मागण्याचे तरीही तुम्ही देऊ नका. आणि तुम्हाला दुसरी वस्तू द्यायची नाही ते म्हणजे पैसे. या दिवशी कोणालाही देऊ नका. कितीही गरज असेल तरीही देऊ नका. कारण कसं आहे, आपण गरज आहे, मदत करायची आहे असे म्हणून देतो. पण त्या दिवशी आपल्याकडून लक्ष्मी माता ही आपल्याच घराच्या बाहेर निघून जाते. म्हणून या दिवशी पैसे कोणालाही देऊ नका. कारण आपण मदत करायला जातो पण याचे परिणाम व याचे काही संकट जे आहेत ते आपल्या घरावर कायम राहतात. म्हणून या चुका करू नका. प्रत्येकाला वाटते की आपण कोणाची तरी मदत केली पाहिजे. मदत केलेली चांगली आहे. पण वेळ आहे, मदत करण्याचीही वेळ असते. कारण
पौर्णिमेच्या दिवशी आपण या चुका केल्या तर बघा लक्ष्मी माता कधीही घरामध्ये येणार नाही किंवा लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरामध्ये राहत नाही. आपण मदत करायचीच असेल तर कोणत्याही दिवशी करू शकतो, पण या दिवशी चुकूनही पैसे कोणाला देऊ नका. आणि सर्वात प्रथम तुम्ही उंबरठा दारं स्वच्छ करा. या दिवशी स्वच्छता ही नक्की ठेवा. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी माता प्रसन्न होते व भरभरून आशीर्वाद देते. जिथे स्वच्छता असते, जे घर स्वच्छ असते त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहतो. त्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदते. म्हणून त्या घराची भरभरून प्रगती होते. म्हणून कधीही घरामध्ये आपण काहीही ठेवू नका, अशा वस्तूही ठेवू नका की त्या वस्तू भरपूर दिवस झाले आहेत, त्या वस्तू खराब झाल्या आहेत तरीही घरामध्ये ठेवल्या आहेत. किंवा फाटलेली कपडे वगैरे अशा काहीही वस्तू घरामध्ये ठेवू नका, कारण त्या वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर दारिद्र्य येण्याचे हे लक्षण आहेत. म्हणून कधीही अशा वस्तू घरामध्ये ठेवू नका. घर कितीही छोटं मोठं कसंही असेल त्याला स्वच्छ हे नक्की ठेवा. लक्ष्मी माता फक्त स्वच्छता बघते. स्वच्छता असेल तिथे लक्ष्मी माता नक्की प्रसन्न होते. व चुकूनही या वस्तू तुमच्या घरातून कधीही कोणाला देऊ नका. तुम्ही इतर वेळेस कधीही देऊ शकता, पण या दिवशी देऊ नका. आणि भरभरून लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. सेवा करा. या दिवशी जागरण हे नक्की करा. लक्ष्मी मातेला प्राप्त करून घ्या. श्री स्वामी समर्थ.